ओम शांती. थोडं हृदयापासून बोलूया आपण. ओम शांती. आता थोडं चेहऱ्यावर प्रसन्नता आणून बोलूया. तुमचे चेहरे मी भरपूर वेळापासून बघतोय. प्रसन्नतेने बोला. ओम शांती. शांतीचे सागर, आपल्या सर्व मनुष्य आत्म्यांचे पिता परमपिता परमात्मा, ज्यांच्या मंदिरात आपण बसलेलो आहोत है ना, साक्षात निराकार ज्योतिस्वरूप परमात्मा, त्यांचे साकार माध्यम ब्रह्मा बाबा आणि त्यांची प्रिय संतान सन्मान्य मंच आमच्या परमादरणीय शीलाबेनजी, वरिष्ठ राजयोगी रघुनाथ भाईजी. रघुनाथ आपल्या बरोबर आहे. रामाच्या मंदिरामध्ये रघुनाथ पण आहे. आणि येथील सन्माननीय मंच, मला नाव नाही माहिती, आणि सभेत उपस्थित सर्व आत्मिक बंधू आणि भगिनींनो, मी मराठीतून बोलतोय, चालेल ना? हां, मला असं वाटतं सगळ्यांना मराठी कळत असावं. मला सांगितलं होता कार्यक्रम 6 ते 8 आहे, 2 तास आहे, आणि 8ला 10 मिनटं असताना माझ्या हातात माईक येतो आहे. माझं टेन्शन तुम्ही समजू शकता, पण मी थोडक्यात बोलणार आहे, कारण लोकांना घरी पण जायचं असेल ना. माझ्यासमोर मी एक काउन्सिलर आहे, मला समुपदेशक आहे. मी बोलून आजार ठीक करतो, ही माझी विशेषता आहे. माझ्याकडे भरपूर लोक येतात आणि मला भरपूर काही प्रश्न विचारतात. तर त्या अनुभवाच्या आधारे मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो. चालेल? प्रश्न विचारले तर उत्तर द्याल? आवाज येत नाही. द्याल? अच्छा, ठीक आहे. माझा पहिला प्रश्न तुम्हाला आहे, तुम्हाला टेन्शन येतं काय? अरे हसताय, मी कठीण प्रश्न. येतं टेन्शन? येतं थोडं थोडं. अच्छा, ठीक आहे, पण येतं, बरोबर ना? सगळ्यांना येतं? अच्छा, आता पार्टी बदलू नका, इलेक्शन संपलेलं आहे. आपल्याला टेन्शन येतं की आपण घेतो? बदलली ना पार्टी. टेन्शन येतं की घेतो? हा, घेतो ना. टेन्शन घेतल्याने बरं वाटतं की त्रास होतो? त्रास होतो. मग घेता कशाला? नका घेऊ. ज्या गोष्टीने त्रास होतो तर घ्यायचं कशाला? आता बोलू नका, आपोआप येतं. नाही, हा फरक आहे. हा फरक तुम्हाला कळला ना तर तुमचं आयुष्य बदलेल. आता मी उदाहरण नेहमी असं देतो, हे माझ्या हातात पेन आहे ना, खूप फेमस पेन आहे, चांगलं पेन आहे, श्रीरामाचंच आहे. श्रीराम जन्मभूमीच्या वेळेला वाटलेलं हे पेन आहे. तर हे पेन मी तुम्हाला देतोय असं समजा, देणार नाही आहे पण समजा, आणि हे तुम्ही घ्यायला मना केलं तर कोणाकडे राहणार आहे पेन? माझ्याकडेच राहणार ना. अशाच प्रकारे आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात परिस्थिती येते आणि ती आपल्याला टेन्शन द्यायचा प्रयत्न करते. ते घेणं न घेणं कोणाच्या हातात आहे? एकाच परिस्थितीमध्ये एका व्यक्तीला टेन्शन येतं आणि दुसऱ्याला येत नाही. असं का? एकाच परिस्थितीमध्ये एकाला टेन्शन येतं, एकाला येत नाही. तर ते परिस्थितीमध्ये टेन्शन आहे की व्यक्तीमध्ये आहे? परिस्थितीमध्ये तणाव आहे की व्यक्तीमध्ये आहे? व्यक्तीमध्ये आहे. मी उदाहरण, हल्ली मुली खूप चांगला अभ्यास करतात आहे ना, नंबर जास्त घेतात. तर एका मुलीला 10वीला 92% मार्क मिळाले, 92%. तरी ती रडत होती, खूप रडते, फक्त 92च मिळाले. त्याच्या बाजूला एक मुलगा होता, तिने विचारलं का रडते? बोले फक्त 92च मिळाले. तो मुलगा म्हणाला, खुश हो, तुझ्या मार्कामध्ये 2 मुलं पास झाली असती, कारण त्या मुलाला 40% होते.
पण तो खूप खुश होता. परिस्थिती एकच आहे. मी असं नाही म्हणत की मार्क्स मिळू नये, मार्क्स मिळावे, पण काही लोकांना वाटतं की त्यांच्या आयुष्यातच जास्त टेन्शन आहे, तणाव आहे, दुःख आहे, प्रॉब्लेम आहे. तुमच्यापैकी किती लोकांना वाटतं की तुमच्या आयुष्यात फार टेन्शन आहे, दुःख आहे असं वाटतं? नाही वाटत तर चांगलं आहे, तुम्हाला ह्या लेक्चरची गरजच नाही. मी उदाहरण आपल्या समोर जी मूर्ती आहे तिचंच देणार आहे. किती टेन्शन असेल मला सांगा. श्रीराम आणि श्रीकृष्ण आहे ना, महाराष्ट्रात तर रामकृष्ण हरी म्हणतात. तर ह्या लोकांच्या आयुष्यामध्ये कमी टेन्शन होतं काय? होतं की नाही टेन्शन? तुम्ही श्रीकृष्णाचं बघा, अजून जन्म झालेला नाही आहे ना, जन्म व्हायच्या अगोदरच त्याला मारायला टपलेले आहे. बरोबर आहे? टेन्शन आहे की नाही? तू ये बाहेर, तुला मी बघतो. अजून जन्म नाही झालेला आहे. दुसरं, हल्ली डॉक्टर म्हणतात हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी करा, है ना. डिलिव्हरी कुठे झाली पाहिजे? हॉस्पिटलमध्ये. श्रीकृष्णाची कुठे झाली? जेलमध्ये. ठीक आहे, घरी नाही, घरी झाली एक प्रकारे, जेलमध्ये डिलिव्हरी. अच्छा, जी मुलं आईपासून जन्मताच वेगळी केली जातात त्यांची वाचण्याची शक्यता नसते, है ना. जन्मताच आईपासून वेगळा झालेला आहे, बरोबर आहे. त्यात नदीतून जावं लागलं, है ना. मग लहानपणी स्वतःची मावशी, कोण मावशी? मारायला आली ती, पुतना मावशी है ना, ती मारायला आली लहानपणी. परत अकासूर बकासूर आले, स्वतःचा मामा मारायला आला, है ना, सख्खा मामा. परत टेन्शन बघा किती आहे. ज्या मुलीवर प्रेम केलं त्याच्याशी लग्न नाही आहे. आणि हल्लीची मुलं, अगर तुम मेरी नहीं बन सकती तो मैं मर जाऊंगा. इथे प्रेम आहे राधेवर, पण लग्न कोणाशी झालं? कोणाशी झालं? आणखीन बघा, महाभारत कोणामुळे झालं? कोणामध्ये भांडणं होती महाभारतामध्ये? भावाभावामध्ये होते ना, कौरव पांडवामध्ये होते. श्रीकृष्णाचं काय कनेक्शन आहे? पण श्राप कोणाला मिळाला? श्रीकृष्ण. काही कनेक्शन नाही, उलट मिटवायला गेलेला, पण त्यांना श्राप मिळाला. परत श्रीकृष्णाचं एक नाव आहे रणछोडदास. सुना है आपने? श्रीकृष्णाला रणछोडदास का म्हणतात? सांगा. रण सोडून पळाला. कुठलं रण? म्हणून त्यांनी काय केली, कंस आणि जरासंध हे फार मोठे शूर होते. ते पुन्हा पुन्हा आक्रमण करायचे मथुरा निवासींना. तर लोकांना त्रास म्हणून त्यांनी आपली राजधानी कुठे शिफ्ट केली? मथुरावरून कुठे गेला? द्वारकेला गेला. तो द्वारकेला, त्याला रणछोडदास म्हटलेलं आहे ना. परत शेवटी मृत्यू कसा झाला बघा. कसा झाला मृत्यू श्रीकृष्णाचा? रक्तस्रावाने मृत्यू आहे. पायाला बाण लागला आणि ब्लिडिंग होऊन मृत्यू झालेला आहे. मला सांगा, आहे की नाही टेन्शनचं लाईफ? आहे की नाही? तुमच्यापेक्षा जास्त आहे की नाही? पण आपण त्याची पूजा करतो का? कारण एवढं सगळं असताना देखील चेहरा कसा आहे? चेहरा कसा आहे? प्रसन्न चेहरा आहे. आपला चेहरा कसा असतो? तुमचा चेहरा कसा असतो दिवसभरामध्ये? मला भरपूर लोक म्हणतात, एखादं काम चुकीचं झालं ना तर म्हणतात माहीत नाही आज कोणाचं तोंड बघितलं, असं म्हणतात ना. त्यांना मी सगळ्यांना सांगतो, तुम्ही आजपासून काय करा, सकाळी उठल्याबरोबर आरशासमोर उभे राहा. सकाळी उठल्याबरोबर आरशासमोर उभे राहा. काय फायदा आहे? काय फायदा आहे? पहिला,
इतका विचित्र चेहरा तुम्हाला दिवसभर दिसणार नाही. आणि दुसरा काही चुकीचं घडलं, जे नाही पाहिजे तसं घडलं, तर आपण बोलू शकत नाही माहित नाही आज कोणाचा चेहरा बघितलेला. समजतंय तुम्हाला? हा, ऍक्च्युली हा श्लोक आहे भगवद्गीतेचा. मला माहित नाही तुमच्यापैकी संस्कृत किती लोकांना येतं. भगवद्गीता 6वा अध्याय आहे, आत्मसंयम योग, त्याच्यातला 5वा श्लोक आहे. उद्धरेत आत्मानाम आत्मानाम अवसादयेत आत्मेव आत्मना बंधू आत्मेव रिपुरात्मना, हा श्लोक आहे. याचा अर्थ सांगतो. अर्थ असा आहे या श्लोकाचा की तुम्हाला जर तुमचा शत्रू बघायचा असेल, शत्रू कोण शत्रू आहे तुमचा हे तुम्हाला जाणायचं असेल, आरशासमोर उभे राहा, तुम्हाला कळेल तुमचा शत्रू कोण आहे. हे भगवद्गीता सांगते. आत्मा आपलाच मित्र आहे आणि आपलाच शत्रू आहे. हे समजायला थोडं वेळ लागतं, स्वीकार करायला पण वेळ लागतं. मी त्याच्यावर हळूहळू येणार आहे, टप्प्याटप्प्याने आपण जाऊया. दुसरं उदाहरण, श्रीराम. श्रीराम अधिकार कोणाचा होता राज्यावर बसायचा? हा, श्रीरामाचा होता ना. मिळाला? वडिलांनी वचन दिलेलं. वडिलांनी वचन दिलेलं मुलगा पाळतोय, बरोबर आहे. दोघांना भावासकट सगळ्यांना जंगलात जावं लागलं, ठीक आहे. जंगलात गेल्यावर राजाला किती त्रास जंगलामध्ये सहन केला. दुसरं महत्वाचा पेपर, पत्नीला कोण घेऊन गेला? रावण घेऊन गेला. विचार करा, ज्या राजाच्या पत्नीला कोण घेऊन गेलं, मानसिक अवस्था कशी असेल. आणि माहीत नाही कोण घेऊन गेलं, कुठे घेऊन गेलं. पूर्ण शोधण्यामध्ये गेले. स्ट्रेस आहे की नाही, टेन्शन आहे की नाही. एकतर स्वतःची हल्ली प्रॉपर्टीवरून किती भांडणं होतात. सोडून आला 14 वर्षासाठी, पत्नी सोडून गेली किंवा पळवलं पत्नीला, जे काय असेल ते. पुढे जंगलामध्ये फिरतायत. आता बंदर सेना किंवा वानर सेना, वानर सेनेला बरोबर घेतलं, कारण युद्धाला कोण नाही बरोबर. रावण महाप्रतापी महाबलवान. वानर सेनेद्वारे तिकडे गेला है ना, रावणावर विजय मिळवला. मी शॉर्ट करतोय. परत आले, मध्ये ते लक्ष्मण मूर्छित झालेला वगैरे ते मी सोडून देतोय है ना, स्टोरी कट शॉर्ट करतोय. पण परत आल्यावर अयोध्यावासींनी काय केलं? काय केलं? डाऊट घेतला ना. घरापासून दूर होती, आम्हाला माहीत नाही कशी आहे. बघा, आपल्या पत्नीला ते पण कधी काढलं? जेव्हा ती गर्भवती होती. घरातून बाहेर काढून टाकलं. मर्यादा पुरुषोत्तम. मुलं माहीत नाही कोण आहे ते है ना. ज्या वेळेला मुलं मिळाली त्यावेळेला पत्नी कुठे गेली? जमिनीमध्ये गेली है ना. किती त्रास आहे बघा. पण आपण त्यांची पूजा करतो. मंदिर का बांधलंय? कारण ह्या सगळ्या कंडिशनमध्ये काय दाखवलं त्याने? आदर्श राजा कसा असतो, आदर्श जीवन कसं असतं. म्हणून तर आपण पूजा करतो ना त्यांची. येस ऑर नो? बरोबर बोलतोय मी? मला हे का सांगायचं आहे की आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये परिस्थिती येतात, परीक्षा येतात, पेपर येतात. तुम्ही काय करता त्यावेळेला त्याच्यावरून तुमचं भविष्य ठरतं. तुम्ही कसं पुढे येता आयुष्यामध्ये, परिस्थितीमध्ये तुम्ही काय करता ते आपण ठरवायचं आहे ना. परमेश्वराने सगळ्यांना ऑप्शन दिलेले आहेत. आता मी शॉर्टकट तुम्हाला सांगणार आहे, ठीक आहे. आनंदी राहायचा शॉर्टकट. कारण सुखमय जीवन जगण्याची कला, खरंच ही कला आहे. ही पुस्तकातून शिक्षणातून मिळत नाही. माझं उद्या तिथे लेक्चर आहे. कुठे? धरसोड का? परसोडाला. ते बहिणाबाई चौधरी है ना, त्यांच्या संस्थेद्वारे आहे. आता ही बघा, गावातली स्त्री है ना, शिकलेली नाही, पण तिच्या कवितेवर आता लोक PhD करतात. तिला शुद्ध मराठी बोलता येत नाही.
जेवण बनवताना ती कविता करते, भाकरी भाजताना काय कविता करते? अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, है ना, या चुलीवर आधी हाताले चटके तेव्हा मिळते. बघा, ही गावची स्त्री आहे, पण ती जेवण बनवत असताना तिला कविता सुचते. मला माहित नाही ह्या स्त्रिया तुमच्यापैकी जेवण कोण कोण बनवतं? सगळं मला माहित नाही. घरी कामवाले पण असतात ना, पण तुम्ही बनवता ना जेवण? जेवण बनवताना गाणं कोण गातं तुमच्यापैकी? गाणं गाता? एक तर तुम्ही गाणं गाता, नाहीतर रडगाणं गाता, दोघांपैकी. जेवण बनवताना तुमचे काय विचार चालू असतात? मलाच मेलीला मरायचं, कोण येणार नाही. तुमचे सगळे विचार जेवणामध्ये जात आहेत. हे मी विचारलंय माझ्या पेशंटना, ते म्हणतात आम्हाला राग असतो, कोण मदत करत नाही, सगळे कचरा करत असतात घरी, आणि जेवण डाळ बनवतात. डाळ बनवताना येऊ दे तिला, काय समज, सोडणार नाही. हॅलो, हां, आहे. श्राप मिळाला. विचार करता, कोण कोणाला श्राप देत नाही. मी तुम्हाला खूप असे तुमचा ना, खरंच आम्ही मुंबईचे लोक, मुंबईला एक सिद्धिविनायक मंदिर आहे, माहिती आहे तुम्हाला? तिथे अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर असे रात्री पायी चालत जातात, का दिवसा गर्दी असते भरपूर. त्याच्या जवळ ना एक मेडिकल आयुर्वेदिक कॉलेज आहे, त्या हॉस्टेलमध्ये आम्ही अभ्यास करायला जायचो. आता थँक्यू. हॉस्टेलमध्ये मुलांना खायला मिळत नाही, ते मेसमधलं जेवण खाऊन कंटाळलेली असतात, आणि काही मुलांचा वेळ जात नाही, मग काहीतरी ते करत बसतात. तर हॉस्टेलमधली काही मुलं काय करायची, ते सिद्धिविनायकला जायचे. तर तिथे 3 रस्ते आहेत, है ना, 3 रस्ते असतात. तिथे लोक काय करतात? 3 रस्त्यावर काय करतात? काय करतात भारतामधले लोक? नारळ फोडतात, लिंबू फिरवून टाकतात, है ना. हे 3 रस्त्यावर तिकडे पण होतं मुंबईत. ही मुलं काय करायची, ते सगळ्या नारळ जे फोडलेले, ओवाळून टाकलेले, ते उचलून घ्यायचे, लिंबू पण घ्यायचे, सगळे घेऊन यायचे हॉस्टेलला, स्वच्छ धुवायचे, त्याला बारीक तुकडे करायचे, आणि थाळीमध्ये घेऊन 50 रूम होते, प्रत्येक रूममध्ये जाऊन सिद्धिविनायकाचा प्रसाद आहे, आम्हाला कुठे काय खायला मिळतं, आम्ही असं हात जोडून असं पाया पडून घ्यायचं, कोणाला काही व्हायचं नाही. आणि ते लिंबू पण आम्हाला अभ्यास करायचा, तर लिंबू सरबत, अरे तू किती प्रेम करतो माझ्यावर, लिंबू सरबत म्हणून घे बाबा पी. मी हे का सांगतोय, तुमचं जर हृदय शुद्ध असेल ना, आतमध्ये काय नाही, तुम्हाला काही होणार नाही. हे मी तुम्हाला मनाचा खेळ सांगतोय, आपल्या मनाची शक्ती सांगतोय तुम्हाला. तुमच्या मनात डाऊट नाही आला पाहिजे कधी, संशय बुद्धी विनश्यते, हे भगवद्गीता सांगते, 4थ्या अध्यायात 40वा श्लोक आहे, संशय आत्मा विनश्यते. आता मी ॲज अ डॉक्टर असल्यामुळे तुम्हाला माझ्या आयुष्यातले अनुभव सांगतो. मी माउंट आबूला होतो, राजस्थानला, एका हॉस्पिटलचा इन्चार्ज. तिथे एक एव्हर हेल्दी हॉस्पिटल आहे. माउंट आबूला पूर्ण वर्ल्डमधून लोक येतात ध्यान करायला. तर आमचा एक दिवस असतो, ज्या वेळेला परमात्मा शिवाचं अवतरण होतं, मना परकाया प्रवेश होतो दादींच्या शरीरात. 25,000 लोक असे हॉलमध्ये बसलेले असतात. तर फॉरेनर्स पण असतात, विदेशातले. तर मी हॉस्पिटलमध्ये बसलेलो, तर एक विदेशी महिला आली OPD मध्ये, आणि अशी आली, डॉक्टर मी म्हटलं काय झालं, व्हॉट हॅपेंड, बोला मला, मी मराठी ट्रान्सलेट करून सांगतो, मला आतमध्ये बसायचं 4 तास, माझ्या ताकद नाही, कमजोरी, आणि इंजेक्शनच घेऊन आले विटॅमिनचं, लाल कलरचं इंजेक्शन तुम्ही बघितलं असेल, डॉक्टर टाकतात, न्यूरोबियन
ते न्यूरोबियॉन इंजेक्शन घेऊन आले. मी म्हटलं तुम्हाला काही आजार आहे का? नाही नाही, मला विकनेस आहे, मला अशक्तपणा आहे. मी म्हटलं बसा थोडा वेळ. हिस्ट्री घेतली, तिला डायबिटीस नाही, ब्लड प्रेशर नाही, काही नाही. मी छाती चेक केली, छातीमध्ये काही नाही, BP नॉर्मल, पल्स नॉर्मल, सगळं ठीक आहे. मग आम्हाला कळलं हिला तशी इंजेक्शनची गरज नाही. मी म्हटलं मग मी चालू झालं. मी तिला म्हटलं तुम्ही एकदम योग्य डॉक्टरकडे आलेला आहात. बोला का? मी म्हटलं ह्या एरियातले सगळे लोक माझ्या हातानेच इंजेक्शन घेतात. बोले का? माझा हात एकदम हलका आहे, मी असं इंजेक्शन देतो लोकांना कळतच नाही. बोला म्हणलं येस, चला. तिला इंजेक्शन रूममध्ये घेऊन गेलं, नर्सला बोलवलं, तिला तयार केलं आणि मुद्दामून तिच्या पुढ्यात मी ती ॲम्प्यूल फोडली आणि सिरिंजमध्ये ते इंजेक्शन घेतलं, तिला दाखवलं, भरलेलं आहे लाल कलरचं. आणि तिला म्हटलं आता टर्न करा, तिकडे बघा, कमरेवर इंजेक्शन द्यायचं आहे. स्पिरिटचा कापूस घेतला, तिच्या कमरेवर असं केला आणि तिचं तोंड तिकडे होतं. मी फक्त सिरिंज अशी तिच्या कमरेवर टेकवली आणि ते इंजेक्शन डस्टबिनमध्ये टाकलं, कचऱ्याच्या डब्यामध्ये. आणि पुन्हा असं पोचलं. बोले झालं झालं. बोले झालं? म्हणलं झालं. डॉक्टर साहेब मला कळलंच नाही. मी म्हटलं मी बोललेलो ना, माझा हात इतका हलका आहे लोकांना कळतच नाही. आणि पुढे काय झालं असेल, पुढे ते उठून बसली. आता मला बरं वाटतंय, ताकद आहे, आता मी 4 तास बसू शकते. कुठून आली ताकद? सांगा कुठून आली ताकद? तिने काय केलं माहिती आहे? तिला मी मुद्दामून तो लाल कलर दाखवला. तिने काय व्हिज्युअलाइज केलं? नीडल ठेवलेली आहे, इंजेक्शन माझ्या शरीरात चाललेलं आहे, माझ्या रक्तात पसरलेलं आहे आणि आता मला ताकद येणार. आणि ताकद आली, ती बसली 4 तास. ही आपल्या मनाची ताकद आहे. तुमचं मन तुम्हाला ठीक पण करू शकतं आणि आजारी पण करू शकतं. दुसरी केस स्टडी सांगतो, ही आमच्या डॉक्टर्सच्या जर्नलमध्ये पब्लिश केलेली स्टडी आहे. एका माणसाला कॅन्सर, म्हणजे त्याला गाठी झालेले, इथे गाठ, इथे गाठ, इथे गाठ. ह्या आजाराला हॉजकिन लिम्फोमा, ह्याचं नाव आहे आजाराचं. आनंद मूवी बघितलाय तुम्ही? आनंद, राजेश खन्नाचा, ज्याला अवॉर्ड मिळाला, त्याच्यामध्ये पण होतो ना लिम्फोमा. तो आजार गाठी गाठी झालेला सगळ्या लास्ट स्टेजवर होता. डॉक्टर म्हणाले तुझं आता शेवटची स्टेज आहे, तू जाणार. पण होशमध्ये होता पेशंट. त्यांनी वर्तमानपत्रात काय वाचलं? एक नवीन इंजेक्शन मार्केटमध्ये आलेलं आहे आणि त्या इंजेक्शनचं नाव आहे क्रेबिओझिन, ह्या आजारावर. पण त्याच्यावर संशोधन चालू आहे, अजून ते मार्केटमध्ये आलेलं नाही, संशोधन चालू आहे. आणि हे संशोधन कोण करताय? तेच डॉक्टर करताय जे त्याचा इलाज करताय. त्यांनी डॉक्टरांकडे हात जोडला, डॉक्टर साहेब मला इंजेक्शन द्या ना. डॉक्टर म्हणाले अजूनपर्यंत आम्हाला माहीत नाही, हे रिसर्च चालू आहे, संशोधन आहे, कदाचित ठीक होईल नाही होईल आम्हाला काही माहीत नाही. बोललं नाही नाही मला द्या, मी ठीक होईल. तर डॉक्टरांना पण पेशंटची गरज होती, कन्सेंट घेतलं आणि त्याला ते इंजेक्शन दिलं. काय झालं असेल? ते इंजेक्शन जसं याच्या शरीरात गेलं, गाठी सगळ्या विरघळल्या, पेशंट एकदम ठीक झाला. डॉक्टर खुश, पेशंट पण खुश. आता हा रिसर्च चालू होता. 6 महिने ते 1 वर्षामध्ये त्याचा रिपोर्ट पब्लिश होणार होता. तर 6 महिन्यानंतर एक रिपोर्ट पब्लिश करावा लागतो. इथिक्स कमिटीला दाखवलं, सगळं काही ठीक चाललंय. त्या रिपोर्टमध्ये काय लिहिलेलं की हे इंजेक्शन सगळ्या पेशंटमध्ये काम करत नाही, काही पेशंटमध्ये करतं, काही पेशंटमध्ये करत नाही, असं लिहिलं होतं. ह्या पेशंटने तो रिपोर्ट वाचला. काय झालं असेल? त्याच्या गाठी सगळ्या परत आल्या. आता डॉक्टरला कळलं की ह्याने वाचल्यामुळे असं झालेलं आहे. तर डॉक्टरने परत एक ट्रिक केली, त्याला बोलवलं, बोलला बघ अगोदरचं जे क्रेबिओझिन इंजेक्शन होतं ना त्याच्यात अशुद्धी होत्या भरपूर, आता आम्ही त्याला एकदम शुद्ध केलेलं आहे, त्याच्यातलं सगळा कचरा काढून टाकला. तर
तर हे प्युअर इंजेक्शन आहे, एकदम शुद्ध आहे. आणि डॉक्टरने त्याला कसलं इंजेक्शन दिलं माहिती आहे? दिलं इंजेक्शन, पण कसलं दिलं? पाण्याचं इंजेक्शन दिलं, डिस्टिल वॉटर, ज्याच्यात अजिबात औषध नाही आहे. काय झालं असेल? काय झालं? त्याच्या सगळ्या गाठी विरघळल्या, परत पुन्हा नॉर्मल. आता तो संशोधन चालू होतं. 1 वर्षानंतर फायनल रिपोर्ट पब्लिश झाला आणि त्याच्यात लिहिलं होतं की हे जे इंजेक्शन आहे नवीन, एकदम फालतू इंजेक्शन आहे, कोणामध्ये काम करत नाही. आता हा रिपोर्ट ह्याने वाचला, काय झालं असेल? त्याच्या सगळ्या गाठी परत आल्या आणि 2 आठवड्यामध्ये तो पेशंट गेला. आता मला सांगा, त्या गाठींना जन्म कोण देत होतं? कोण देत होतं? आपलं मन. आणि त्याला ठीक कोण करत होतं? आपलं मन. आता मी तुमच्याकडून एक ऍक्टिव्हिटी, एक एक्सरसाइज करून घेणार आहे. करणार तुम्ही? हा, तुमचं टेन्शन दूर होईल. करणार? तुम्ही हो बोललात तर मी पुढे जाईन. करणार बसल्या बसल्या? पण ह्या एक्सरसाइज नंतर मला कळणार आहे की तुमच्यापैकी हार्ट अटॅक किती लोकांना येणार आहे. तयार आहात? आता लगेच नाही येणार, घाबरू नका. बाय द वे, तुम्हाला माहिती आहे हार्ट अटॅक कोणाला जास्त येतो, पुरुषांना की स्त्रियांना? हा, पुरुषांना येतो ना. माझा प्रश्न असा आहे, स्त्रियांना काय येत नाही हार्ट अटॅक? हा, टेन्शन घेत नाही. तुम्हाला कोणी, तुम्ही पण नका घेऊ. काय येत नाही स्त्रियांना सांगा? हा, हे तुम्ही हलके होता, दुसऱ्याचं काय? ठीक आहे. पहिलं त्यांचे हार्मोन असतात, त्याच्यामुळे त्या वाचतात, हे ना. पण दुसरं ह्यांनी जे महत्त्वाचं सांगितलं ते फार महत्त्वाची मेकॅनिझम, तुमचं टेन्शन कमी करण्याची युक्ती आहे ते. एका वर्तमानपत्रात अशी बातमी आलेली, मी त्याच्याशी सहमत नाही आहे, पण बातमीमध्ये असं लिहिलेलं की कुठलीही गोष्ट तुम्हाला पूर्ण विश्वामध्ये फास्ट पसरवायची असेल, बातमी, अरे मी पुढे काहीच बोललो नाहीये, तुम्ही एकदम पुढचा विचार करायला. कोणाला सांगायचं? हा, महिलांना. आणि सगळं सांगून झाल्यावर शेवटी काय बोलायचं? सगळं सांगून झाल्यावर शेवटी बोलायचं कोणालाही ती बातमी आपोआप पसरणार. तर मी विचार करायला लागलो, हे असं काय, कुठून आलं हे? तर मी संशोधन केलं तर मला कळलं हे महाभारतात आहे. महाभारतानुसार स्त्रियांना श्राप दिलाय. कोणी दिला? कोणी दिला सांगा? कुंतीला श्राप दिला. कोणी दिला? हा, युधिष्ठिर. युधिष्ठिर, कारण कर्ण हा ज्येष्ठ कुंतीपुत्र असतो ना, तो मारला जातो. तर ह्याला फार, तो बोलतो आजपासून कोणतीही स्त्री आपल्या पोटामध्ये कुठलंही रहस्य लपवून ठेवू शकत नाही. हा श्राप आहे की वरदान आहे? कलियुगामध्ये, कलियुगामध्ये वरदान आहे. भरलं भरलं खाली करा. अच्छा, टेन्शन आल्यावर रडतं कोण? स्त्री का पुरुष? स्त्री रडते. पुरुष रडू शकतात? मरून जाईल. आता हे बघा, हे ना मनोविज्ञान आहे. लहानपणी दोघं रडतात, मुलगा पण रडतो, मुलगी पण रडते, बरोबर आहे, लहान असताना. मग असं काय होतं की वय वाढल्यावर, म्हणजे मोठा होताना मुलाचं रडणं बंद होतं? असं काय होतं? त्याचं कारण आहे आई वडील. त्या मुलाला रडायला पण येत असेल तर आई वडील काय म्हणतात? अरे तू मुलगा असून रडतोस? त्याला रडायला येत आहे, मुलं नाही रडत, मुली रडतात. तर त्याला येत पण असेल तर तो काय करतो? दाबून ठेवतो. आणि तिसरं महत्वाचं कारण, व्यसन कोणामध्ये जास्त आहे? स्त्रिया की पुरुषांमध्ये? पुरुष म्हणतात आम्ही दमतो, थकतो, मेहनत करतो, अंग दुखतं, रात्री थोडी घेतली की झोप चांगली लागते, खाल्लेलं पचन होतं. पण मी कधी स्त्रियांना ऐकलं नाही, आज मी खूप दमले आहे, पाहुणे आलेले,
सत्यनारायणाची पूजा होती, लग्न होतं, एवढ्या लोकांचं जेवण बनवलं, तुम्ही दमत नाही का? दमता की नाही? मग तुम्हाला सॉरी, कधी कुठली स्त्री असं म्हणते आज मी खूप दमले आहे, एक बाटली मला, ती नाही घेत ना. ती काय करते, तिला राग आला तर जास्तीत जास्त भांड्यांचा आवाज होणार किचनमध्ये किंवा दरवाजा जोरात ढकलला जाणार, पण ती व्यसन नाही करत ना. समजतंय तुम्हाला? पण आज मी तुम्हाला आता एक ॲक्टिव्हिटी करणार आहे ज्याच्यानंतर तुमच्या आयुष्यातलं तणाव दूर होणार आहे. करणार? तयार आहात? ओके. सरळ बसा. सरळ म्हणजे मान कंबर एका लाईनमध्ये. हां, आणि दोन्ही हात असे सरळ घ्या, दोन्ही हात सरळ ठेवा. हां, माझ्या एका हातात माईक आहे. हां, दोन्ही हात सरळ. हां, मुठ्ठी बंद करा. मुठ्ठी बंद करा, व्यवस्थित करा. दोन्ही हात वर. हां, आता मुठ्ठी टाईट करा. टाईट करा मुठ्ठी. एकदम राग सगळा या मुठ्ठीत येऊ दे मुठ्ठीत राग. सगळं टेन्शन या मुठ्ठीमध्ये येऊ दे. डोळे बंद करा आणि मुठ्ठीला टाईट करा. टाईट करा, टाईट करा, टाईट करा. जर मुठ्ठी टाईट होत नसेल तर आपल्या डोळ्यासमोर त्या व्यक्तीचा फोटो आणा ज्याने तुम्हाला खूप त्रास दिलेला आहे. टाईट करा आणि फील करा तुम्हाला हृदयामध्ये कसं वाटतंय मुठ्ठी टाईट झाल्यावर. व्हेरी गुड. सगळा राग टेन्शन या मुठ्ठीमध्ये आलेला आहे. पूर्ण शरीर टाईट होत चाललेलं आहे. व्हेरी गुड. आता एकदम हळूहळू घाई न करता मुठ्ठीला लूज करा. मुठ्ठीला लूज करा. हळूहळू बोटं लूज करा. हळूहळू, घाई ना करू. आणि हळूहळू उघडा. मुठ्ठी उघडा आणि फील करा जशी मुठ्ठी ओपन होते तुम्हाला कसं वाटतंय. व्हेरी गुड. आता डोळे उघडा. असं जाऊ दे वर परमेश्वराकडे. हां, हात खाली ठेवा. दमले ग बाई. तुमच्यातले काही जणांना काय करत होते माहिती आहे? सगळीकडे आता असे बंद केला म्हणजे टाईट करा, टाईट करा असे करतात. मी एकटाच करतोय की सगळे करताय? अच्छा, ठीक आहे. कसं वाटलं तुम्हाला? कसं वाटलं मला सांगा. टाईट करताना बरं वाटलं की सोडल्यावर बरं वाटलं? सोडल्यावर. हे जीवन जगण्याची कला आहे. ही जीवन जगण्याची कला आहे. मी आल्यापासून तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न करतोय, पण तुमच्यातले काही जण आजूबाजूला बघू नका, नाही हसत आहे. आता गंभीरता हा दिव्य गुण आहे. गंभीर असणं चांगलं आहे, पण गंभीरतेबरोबर प्रसन्नता पाहिजे. आतून प्रसन्न पाहिजे. जर बाहेर गंभीर आहे आतमध्ये पण सिरियस आहे मग तो वृक्षता आहे ना. मला सांगा, लहान मुलं पण भांडणं करतात, मोठी माणसं पण भांडणं करतात. लहान मुलं किती वेळात विसरतात? किती ताबडतोब विसरतात ना. आणि मोठी माणसं किती दिवस लक्षात ठेवतात? हा, मरेपर्यंत लक्षात ठेवतात. आणि सुखी कोण आहे, लहान की मोठा? आपल्या संतांनी काय सांगितलंय? मला तर असं वाटतं संतांची जीवनचरित्र वाचावी. महाराष्ट्र संतांची भूमी आहे. लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. त्या छोट्या मुलाला एक मुंगी जरी दिसली तरी तो आनंदाचे डोई आनंद तरंगा. रवा, मुंगी, दाना, आपल्याला सगळं काय आहे तरी पण WT मोडमध्ये असतात. WT माहिती आहे ना, मुंबईचा शब्द आहे. WT म्हणजे वाकड्या तोंडाचे. चेहऱ्यावर प्रसन्नता नाही, तोंड वाकडं नेहमी. ते देवतांचे चेहरे बघा ना, किती प्रसन्न चेहरे आहेत. आपल्या संतांनी काय सांगितलेलं आहे? मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धींचे कारण. प्रसन्न राहा, सगळं काय आपल्याला प्राप्त आहे. आता तुम्ही गावातले लोक आहेत त्यामुळे मी फिलॉसॉफी तत्वज्ञान सांगत नाही, मी सोप्या गोष्टी करून सांगतो. ही गोष्ट जरी तुम्हाला आता कळली ना तरी तुमचं आयुष्य सोपं होऊन जाईल. एक गोष्ट जरी आपल्या जीवनात धारण झाली. मी नेहमी ना महाराष्ट्राला संतांची उदाहरणं देतो आणि माझे फेवरेट आहे जगद्गुरू संत तुकाराम महाराज.
मला ते का आवडतात? कारण घर गृहस्थामध्ये राहून आपला संसार करत असताना त्यांनी ती अवस्था प्राप्त केली आहे. हे फार मोठी गोष्ट आहे. आमच्यासारखे ब्रह्मचारी करतात, आम्हाला मला म्हणतात तुम्हाला काय टेन्शन आहे. बरोबर आहे, आम्हाला ते टेन्शन नाही जी गृहस्थीवाल्यांना आहेत. बरोबर आहे ना. पण जगद्गुरु संत तुकाराम महाराज आपल्यासारखेच होते ना, सगळं काही करत होते. काय अवस्था असेल त्या व्यक्तीची, मी विचार करतो कधी कधी. बघा, त्यांची पत्नी जी होती ना, ती तापट डोक्याची होती, है ना. तर ही गोष्ट तुम्ही सगळ्यांनी ऐकली असेल, वर्थ रिपीटिंग, मी रिपीट करतोय. त्यांना एकदा ऊसाची गाडी भरून ऊस मिळाला. बरोबर आहे. आता हिला कळली बातमी की गाडी भरून ऊस, खुश, हे करणार हे करणार. आता हे गाडी घेऊन येत आहेत, पण हृदय मोठं ना, मुलं खेचून काढतायत ऊस. घेऊन जा परमेश्वराच. घरी येता 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 गाडीमध्ये एक ऊस राहिला. आता तुमचे नवरा असा असेल, तुम्ही काय करा? घरी काय नाही, एक ऊस राहिला. काही स्त्रियांमध्ये भरपूर ताकद असते. तिने तो ऊस घेतला, रागाच्या भरात मारला त्यांना. विचार करा, ऊसाचे 2 तुकडे झाले. किती जोरात मारला असेल. दुसरा कोणी असता तर काय अवस्था झाली असेल. पण तुकाराम महाराज बघा काय म्हणाले, मला माहिती आहे तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे, तू एकटी खाणारच नाही ऊस, म्हणून 2 तुकडे केले. अशा माणसाला कोण काहीच करू शकत नाही. यांच्यासाठी टाळ्या वाजवा. जगद्गुरु संत तुकाराम. किती कठीण परिस्थिती आहे. अशी आत्मे जे असतात ना, आनंदाचे डोही आनंद तरंग असतं. आपण ती अवस्था प्राप्त करू शकतो, हे मला म्हणायचंय. कसं? ती विधी मी तुम्हाला सांगतोय, लक्षपूर्वक ऐका. ऐकताय सगळे? राजा आणि प्रधानची गोष्ट आहे. ही गोष्टी जरी तुम्हाला लक्षात राहिल्या ना, तुमचं आयुष्य सुखी होऊन जाईल. तर एका राज्यामध्ये राजा होता. आता त्याचं फार मोठं राज्य होतं, धनसंपत्ती भरपूर, पण तो राजा दुखी होता. पण त्याच्या स्वयंपाकघरात काम करणारा, जेवण बनवणारा, त्याला काय म्हणतो आपण? स्वयंपाकी. काय शब्द आहे? आचारी. तो आचारी नेहमी खुश, गाणं गात गात जेवण बनायचं. तर राजाने बघितलं, हा माझा नोकर आहे, माझ्या किचनमध्ये काम करतो, हा एवढा आनंदी कसा काय? प्रधानाला विचारतात, प्रधानजी हा एवढा खुश कसा आहे? मी राजा आहे राजाचा, पण मी खुश नसतो, हा एवढा खुश काय? प्रधानजी हुशार असतात. ते म्हणतात, महाराज हा खुश ह्याच्यासाठी आहे कारण अजूनपर्यंत हा 99 क्लबचा मेंबर झालेला नाही आहे. तर राजा म्हणतो, हा कुठला क्लब आहे? बोला तुम्हाला नाही माहिती? बोललं नाही, 2 दिवस थांबा. हा प्रधान काय करतो, त्या स्वयंपाकी किंवा आचारीच्या घरी जाण्याच्या रस्त्यावर मध्ये एक थैली ठेवतो, सोन्याच्या मुद्रांची भरलेली थैली, सुवर्ण मुद्रा. आता हा गात गात चाललाय, मध्ये थैली बघतो, बोल काय असेल, उघडून बघूया. सोन्याच्या नाणी, सोन्याची नाणी. खुश होतो. किती असेल? मोजतो. 10, 20, 70, 80, 90, 99. 99 आल्याबरोबर पहिला विचार काय डोक्यामध्ये येतो? काय असेल? 99 कसे असणार? 100 असले पाहिजे. पुन्हा मोजतो. काही लोकांना सवय असते पण पैसे पुन्हा पुन्हा मोजायची. तुमच्यापैकी कोण आहे? पुन्हा पुन्हा मोजत असतात. परमेश्वर म्हणतो, मनुष्य जेव्हा खाली नोटा मोजत असतो ना, तर तो मोजत असतो, काल माझ्याकडे एवढे होते, आज एवढे झाले पैसे. आणि परमेश्वर काय मोजत असतो? काल ह्याच्याकडे एवढे श्वास होते, आता एवढे राहिलेले. तर 90, 99 परत अडकतो. तो बोलतो 100वी कुठे असेल? आजूबाजूला बघतो, कुठे त्याला दिसत नाही 100वी. त्याच विचारामध्ये तो घरी जातो, जेवतो. जेवताना पण त्याच्या डोक्यात काय विचार चालू आहे? ती 100वं नाणं कुठे असेल सोन्याचं. रात्री झोपताना काय विचार करतो? उद्या परत जाताना मी बघतो, मला कुठेतरी दिसेल. सकाळी उठतो,
परत येताना पूर्ण रस्ता 2 वेळा चक्कर मारतो, 100रावं नाणं कुठे आहे, त्याला नाही मिळत ते. आता तो किचन मध्ये येतो, त्याने जेवण बनवायला घेतलेलं आहे, पण आज तो गाणं गात नाहीये. का? कारण त्याच्या डोक्यात काय विचार चालू आहे, ते 100रावं नाणं कुठे गेलं. राजा बघतो त्याला, ह्याच्या चेहऱ्यावर प्रसन्नता नाही आहे. राजा प्रधानला विचारतो, काय झालं, हा आज गाणं का नाही गात आहे. तेव्हा प्रधानजी त्याला म्हणतात, महाराज आजपासून हा पण 99 क्लबचा मेंबर झालेला आहे. 99 क्लब. समजलं तुम्हाला? सुखी माणसाचा सदरा म्हणजे काय? संत रामदास महाराजांनी सांगितलेलं आहे, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुझी शोधूनी पाय. मनी मानवा व्यर्थ चिंता वाहते, अकस्मात होणार होऊन जाते. आपल्या आयुष्यामध्ये 99 गोष्टी चांगल्या घडलेल्या असतात. येस ऑर नो? तुम्ही इथे बसलेला आहात, मला सांगा दुपारी जेवायला मिळालं? येस ऑर नो? राहायला घर आहे, मी जे बोलतोय ऐकायला येत आहे, मला बघताय तुम्ही, कान चांगले आहेत, डोळे चांगले आहेत, चालत आला इथपर्यंत, पाय चांगले आहेत, राहायला घर आहे. तुमच्यासारखं सुखी कोणी नाही आहे. 99 गोष्टी आपल्या आयुष्यात चांगल्या चाललेल्या असतात. आपण कशाबद्दल विचार करतो? जे ठीक नाही आहे त्याच्याबद्दल. आता ऐका ही स्टोरी, ह्याचंच एक्सटेन्शन आहे. एका व्यक्तीचे पाय नव्हते, तो बसलेला खुर्चीमध्ये. तो कोणाला बघतोय ज्याचे दोन्ही पाय चांगले आहेत. तो बोलतो, हा किती भाग्यवान आहे, स्वतःच्या पायाने चालतोय, माझं नशीब कसं, मला तर चालायला पण मिळत नाही. पण ज्याचे पाय आहेत दोन्ही, तो कोणाला बघतो, जो सायकलवर चाललाय, हा किती भाग्यवान आहे, मला तर चालत जावं लागतं, ह्याच्याकडे सायकल आहे. सायकलवाला पण दुखी आहे. कोणाला बघतो? मोटरसायकलवाल्याला. मला तर पाय पॅन्डल मारून दुखतात, ह्याने खरून टाकली निघाला. तो मोटरसायकलवाला पण दुखी आहे. तो कोणाला बघतो? कारवाल्याला. बोलतो पावसात मी भिजतो, हा कारवाला किती छान आहे. तो कारवाला पण दुखी आहे. पुढे जा. तो मोठी कारवाल्याकडे बघतो, माझी मारुती 800 छोटी गाडी, माझ्याकडे कॉन्टेसा नाही, मर्सिडीज नाही. तो पण दुखी आहे. ज्याची 1 करोडची कार आहे तो पण दुखी आहे. का सांगा? करेक्ट. टाळ्या वाजवा यांच्यासाठी. बरोबर उत्तर आहे. तो त्याला बघतो ज्याचं स्वतःचं एरोप्लेन आहे, प्रायव्हेट जेट आहे. मला तर ट्रॅफिकमध्ये अडकावं लागतं. तुमच्या औरंगाबादमध्ये, सॉरी छत्रपती संभाजीनगरमध्ये सगळ्यात जास्त मर्सिडीज गाड्या आहेत महाराष्ट्रामध्ये. एवढे श्रीमंत आहे. पण ट्रॅफिकमध्ये अडकल्यावर काय, कुठले काय तुम्ही? एरोप्लेनला ट्रॅफिक नाही ना. तो ज्याचं स्वतःचं विमान आहे तो पण दुखी आहे. कारण सांगा आता. कारण तो बोलतो या पृथ्वीवर ना राहणं ठीक नाही, ते चंद्रावर प्लॉट मिळालं तर किती चांगलं. याचा अर्थ काय? जो जिथे आहे तिथे. आता तुमच्याकडे ऑप्शन आहे, तुमच्याकडे 2 ऑप्शन आहे. एक, तुमच्यापेक्षा वरच्या व्यक्तीला बघा किंवा तुमच्यापेक्षा ज्याच्याकडे कमी आहे. कोणाला बघायला पाहिजे? खाली बघा. कारण वर बघितलं ना तर तुम्हाला कमी जाणवणार. खाली बघितलं, मी किती भाग्यवान आहे. येस ऑर नो? हे जगण्याचं सिक्रेट आहे. मी मराठीमध्ये माझ्या ETV मराठीवर सिरीज झाल्या, त्यातलं एक वाक्य खूप लोकांना आवडलं, ते मी तुम्हाला सांगतोय. जर तुम्हाला आयुष्यातले सगळे वादविवाद मिटवायचे असेल, सगळे वादविवाद, तर 2 वाद लक्षात ठेवा. पहिला वाद आहे धन्यवाद आणि दुसरा वाद आहे आशीर्वाद. जिथे धन्यवाद आणि आशीर्वाद आहे तिथे सगळे वाद समाप्त होतात. प्रत्येक क्षणाला परमेश्वराला धन्यवाद द्या. प्रत्येक क्षणाला द्या. तुम्हाला नाही माहिती, लोक खूप दुखी आहेत, आपण फार सुखी आहोत. हे तुम्हाला कळत नाही, कारण तुम्ही भारतामध्ये या गावामध्ये राहता. तुम्ही कधी त्या इराणमध्ये जा.
युक्रेनमध्ये जा, जिथे युद्ध चालू आहे, अफगाणिस्तान, कंटिन्युअस वॉर आहे, कधी एखादा बॉम्ब येऊन पडेल माहिती नाहीये. बरोबर बोलतोय मी? आपण भाग्यवान आहोत की नाही? आपण खूप सुखी आहोत. कंप्लेंट करू नका. जेवढी जास्त कंप्लेंट तुम्ही कराल ना, तेवढं जास्त तुम्ही दुखी राहणार. जेवढं तुम्ही धन्यवाद द्याल ना, धन्यवाद, तेवढं तुमच्याकडे वाढत जाणार. हा थोडा आम्ही याला पॅराडॉक्स म्हणतो, विरोधाभास आहे. पण हा विरोधाभास फार मोठा आहे. संतांकडे काय होतं, पण ते सगळे देऊन टाकायचे ना, कमी पडते. एका भिकारी गेला संताकडे, बोलला मला असं काहीतरी सांगा जेणेकरून माझ्याकडे पैसे येतील, मी श्रीमंत होईल. तर संत म्हणाले, तू गरीब आहेस कारण तुला दान करता येत नाही. तू बोलतो मी काय दान करू, माझ्याकडे आहेच नाही. खूप सुंदर संतांचं महावाक्य आहे. संत म्हणाले, तू कोणाला आपली मुस्कुराहट दे सकते हो, तू कोणाला 2 प्रेमाचे शब्द बोलू शकतोस, है ना? येस ऑर नो? तुम्ही केवळ स्मित हास्य करा, हे पण दान आहे. एखाद्याला ग्रीटिंग द्या, चांगले शब्द बोला, ते पण एक दानच आहे ना. एखाद्याला हिम्मत द्या तुम्ही, ते दान नाही आहे का? येस ऑर नो? स्त्रियांच्या कंबरदुखीचं कारण सांगतो. भरपूर स्त्रियांना वाटतं ते डिलिव्हरीच्या वेळेला इंजेक्शन दिलं ना कमरेमध्ये, त्याच्यामुळे दुखते आहे. नाही. चला, पुरुषांना प्रश्न आहे, स्त्रियांना बाजूला ठेवतं. तुम्हाला घरी गरम गरम जेवण मिळतं ना? तुमच्यापैकी कधी कोणी आपल्या आई असेल, पत्नी असेल किंवा बहीण असेल, तिने तुम्हाला जेवण दिलं, त्यांना तुम्ही 2 चांगले शब्द बोलता? जेवण चांगलं झालंय बोलता? इतना सन्नाटा क्यों हो गया? बोललं पाहिजे की नाही? बोललं पाहिजे. तुम्ही फक्त एवढं बोला. तिला का असं वाटतं? का स्त्रियांचा हा डायलॉग आहे भारतामध्ये, मला माहित नाही इकडच्या आहेत की नाही, आहे तर मला सांगा. भरपूर स्त्रियांना आपल्या नवऱ्याला काय म्हणतात माहिती आहे? मी आहे म्हणून टिकली, दुसरी कोणी असते तर हे आहे, इथे पण आहे, असं तिला का वाटतं? असं तिला ह्याच्यासाठी वाटतं कारण तिला विचारलं जात नाही. ती मरते. तिला फक्त एवढंच बोलायचं आहे. बघा नवऱ्यांना, तिला फक्त एवढं, तू आहेस ना म्हणून घर चांगलंच आहे, फक्त एवढं बोला. आणि तू जेवण खूप चांगलं बनवते. सांभाळून शब्द वापरा हा, कारण ते बरोबर पकडणार. तुम्ही जर म्हणाला आजचं जेवण चांगलं झालं, रोज नाही बनवत का? गेलात तुम्ही व्यवस्थित बोला, पण रोज बोलू नका, मध्ये मध्ये बोलत जा आणि युक्तीने बोला. तुम्हाला मिळतं काय ॲप्रिसिएशन घरच्यांकडून? बघा किती सन्नाट आहे. फार महत्वाचं आहे हे बोलणं, फार महत्वाचं आहे. जसं भारतामध्ये तर ना आपण गृहीत धरतो, तिचं काम आहे, तिला केलं पाहिजे, असं नाही आहे. आपल्याला ॲप्रिशिएट केलं पाहिजे असं मला वाटतं ॲज अ डॉक्टर, हो की नाही? मी हे मोठ्या मोठ्या लोकांना पण सांगतो, मॅनेजर्सला. एकदा काय झालं, आमची चूक झाली का, फार मोठा मॅनेजर, सगळ्यांचं मी वर्कशॉप घेतो. मी म्हटलं तुम्ही कोण ॲप्रिशिएट करता की आपल्या पत्नीला? तर एक मॅनेजर म्हणलं नाही, 25 वर्ष लग्नाला झाले, कधीच नाही बोललो. त्याला ते फील झालं, त्यांनी डायरीमध्ये लिहून घेतलं, आज घरी जाऊन बायकोला ॲप्रिशिएट करणार आणि रिवाईज करायला. चांगलं आहे, तुला लवकर कळतंय. आज घरी जाऊन बोलणार, चांगलं जेवण चांगलं, रिवाईज करा. जेवणाच्या टेबलावर आला, आता जेवण आलं तर रोज 1 डाळ असते, आज 2 भाज्या. खुश झाला. त्याला कुठली कुठली भाजी, कुठली एक भाजी उचलली. बोले काय भाजी बनवली? वा मस्त भाजी, इतकी चांगली भाजी कधीच खाल्ली नाही. त्या दिवशी त्या मॅनेजरला एवढा मार पडला
तर त्याची पत्नी म्हणाली, मी रोज तुमच्यासाठी जेवण बनवते, 25 वर्ष झाले, तुम्ही कधीच नाही बोललात. आज शेजारणीने भाजी पाठवली, तुम्ही टाळ्या का वाजत? जे कधी बोलत नाही ना ते असे पकडले जातात. तेव्हापासून मी पण कान पकडले, पहिले कन्फर्म करा कुठून आलंय ते. माझा म्हणण्याचा उद्देश आहे की दोन्ही चाकं आहेत ना, दोघांनी एकत्र जायला पाहिजे, एक दुसऱ्यांना सपोर्ट केला पाहिजे. तुम्ही जास्त डिमांड करू नका, कारण त्यांना आपलं टेन्शन असतं. तुमचं टेन्शन वेगळं आहे, त्यांचं वेगळं आहे ना. एकमेकांना समजून घ्या तुम्ही, बरोबर आहे? येस आर नो? बोल सांभाळून वापरा तुम्ही एकमेकांतर्फे, कारण ही जी भांडणं होतात ना, महाभारत पूर्ण कशावर आहे? 2 शब्द, 2 शब्दांमुळे महाभारत घडलं. कोण बोललं? दुर्योधनला कोण बोललं जेव्हा तो पाय घसरून पडला? हा, द्रौपदी बोलली. आता काही स्त्रियांचा स्वभाव असतो, काय स्वभाव? टोमणे मारायचा. अरे तो पाय घसरून पडलाय, तुम्ही असं बोलू शकता ना, दिसत नाही का, नीट चाल, सरळ बोलला असता. नाही, हे वाकडा चिरणार आहे. काय बोलली ती? हा, अंधे का पुत्र अंधा, हे अतिशय चुकीचं आहे. तुम्ही अपमान करताय समोरच्याला. लोक नाही विसरत अपमान, त्याने लक्षात ठेवलं है ना. म्हणून शब्द तुम्ही सांभाळून वापरा. एकदा विश्वविद्यालयामध्ये माझं लेक्चर होतं हिंदी, तर तिथे एका मुलगाने मला सांगितलं, सर जब तक मैं गाली नहीं देता ना तब तक शांती नहीं मिलती. मी म्हटलं गाली हा कशाला समजतो? मी म्हटलं गाली किसको कहते हैं आप? तो म्हणाला, सर हाथ और पैर से हिंसा करने के बजाय मौखिक रूप से की गई हिंसा, जिसके उच्चारण के पश्चात आत्मा को असीम शांति का अनुभव होता है, उसे गाली. मी म्हटलं, गुरुजी आपके चरण किधर है? गालीची एवढी शास्त्रशुद्ध व्याख्या, पण गाली देने से प्रॉब्लेम सॉल्व होतात की वाढतात? मला सांगा. वाढतात, सॉल्व नाही होणार. टेन्शनचं कारण आहे, तुम्ही रागाच्या भरात काही बोलता, नंतर पश्चाताप होतो. मी भारतातल्या जवळजवळ सगळ्या जेलमध्ये गेलेलो आहे. भारतात फार जेल आहेत. सगळ्यात मोठं जेल कुठे आहे तुमच्यापैकी? तिहार जेल, बरोबर आहे. तिहार जेलमध्ये 8 जेल आहेत आतमध्ये. जेव्हा ती कोण किरण बेदी IPS ऑफिसर होती, ती होती तेव्हा मी तिथे गेलेलो. तर सगळ्या जेलमध्ये केल्यावर मी काय करतो माहिती आहे? मी जेलरशी बोलतो पहिलं, आणि जेलरला सांगतो मला ना त्या कैदीशी भेटायचं आहे ज्याने खून केलेला आहे, का तिची मानसिकता जाणून घ्यायला. ते म्हणाले नाही, हे चांगले नसतात, त्यांना वेगळं ठेवलेलं असतं. मी म्हटलं ज्यांच्यामध्ये परिवर्तन झालं आहे अशा लोकांना भेटवा, म्हणजे जन्मठेप झालेली आहे ना 20-25 वर्ष. तर मला आश्चर्य वाटलं, शिकलेले लोकांनी मर्डर केलेलं आहे. MSc MCom. एक प्रिन्सिपल होता, प्रिन्सिपल किती शिकलाय, BEd MAd करून. एक CEO आजही आहे, ती गोव्याच्या जेलमध्ये, आणि ती स्त्री आहे, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर. मला शॉक. मी यांना विचारलं, सर तुम्ही चांगल्या घरातल्या, तुम्ही का असं काम केलं? त्या सगळ्यांनी एकच उत्तर दिलं, जे मला फार महत्त्वाचं वाटलं, म्हणून मी तुमच्याशी शेअर करतोय. ते सगळे म्हणाले, सर आम्ही वाईट लोक नाही आहोत, आम्ही चांगले आहोत, आम्ही चांगले संस्कारवाले शिकलेलो आहोत. मी म्हटलं मग झालं काय? सगळ्यांनी म्हटलं, सर माहीत नाही काय झालं, फक्त त्या क्षणाला, आम्ही इंग्रजीत म्हणतो हीट ऑफ द मोमेंट, त्या क्षणाला माझी सटकली. याचा अर्थ काय? तुम्ही 24 तासामध्ये 23 तास 59 मिनिटं नॉर्मल आहात. 1 मिनिट तुमचा कंट्रोल गेला, तुमच्याकडून चूक होऊ शकते. येस ऑर नो? बरोबर बोलताय मी? म्हणून भावनांवर नियंत्रण पाहिजे. भावनेच्या भरात कुठलाही मोठा निर्णय घेऊ नका.
स्पेशली तुम्ही जेव्हा रागावलेले असताना, रागाच्या भरात मोठे निर्णय घेऊ नका, तुम्ही चुकणार त्यावेळेला. बरोबर बोलतोय मी? तोडफोड करू नका, त्या रागाच्या भरात काही होऊ शकतं. तुम्हाला जर कंट्रोल नसेल, निघून जा तिथून, थांबू नका तिथे, जर जमत असेल तर. हा मोठा विषय आहे, पण मी तुम्हाला खुशीचे सिक्रेट सांगतोय. जेव्हा तुम्हाला वाटतं ना तोड डालेंगे फोड डालेंगे, क्या समजता है, आने दो उसको, शांत व्हा, निघून जा, 5 मिनिटं थांबा, कारण थोड्या वेळाने तुमचं डोकं शांत होणार आहे. विचार करा, तुम्ही घरी भांडण करता की नाही? करता की नाही? इथे कोण आहे जो कधीच रागावलेला नाही आयुष्यात? आपण त्याचा सत्कार करूया. सगळे रागावतात. आमच्याकडे एक कपल आहे, 25 वर्ष लग्नाला झाले, कधीच फाईट नाही, नेहमी हसण्याचा आवाज. तर लोकांना आश्चर्य वाटलं, एवढी वर्ष लग्नाला झाले, फ्लॅटमध्ये राहतात ना, बिल्डिंगमध्ये, आतून हसण्याचा आवाज. म्हटलं ह्याचं काय सिक्रेट आहे, रहस्य काय? एकदा विचारलं, काय हो तुम्ही भांडत नाही? म्हटलं नाही, आम्ही रोज भांडतो. म्हणलं हसण्याचा आवाज काय येतो? तर तो पुरुष म्हणाला, माझी स्त्री जी आहे ना, पत्नी, ती तापट डोक्याची आहे, शीघ्रकोपी. शीघ्रकोपी म्हणजे काय? जिला लगेच राग येतो. म्हटलं मग हसता कशाला? बोला तिला जेव्हा पण राग आला, राग आल्यावर तिच्या हातात जी वस्तू मिळते, जी वस्तू तिच्या हातात मिळते, तुमच्या मनात काय चित्र आलं? तुम्हाला कसं माहिती? तर तिच्या हातात जी वस्तू मिळते ती फेकून मारते. बोला मग हसता कशाला? तो म्हणाला, तिचा निशाणा बरोबर लागला तर ती हसते, नाही लागला तर मी हसतो. ही टेक्निक वापरू नका. मला तुम्हाला हे सांगायचंय, घर घर की कहाणी अलग होती है, ठीक आहे ना? ध्यान करा, सगळ्यात चांगलं. हे सगळं मी जे तुम्हाला सांगितलं ना, हे ध्यानामध्ये सगळं कव्हर होतं. तुम्ही तर गावातले लोक आहे, तुम्हाला भजन कीर्तन हे सगळं केलं पाहिजे. अतिशय सोपा मार्ग आपल्याला संतांनी दिलेला आहे. किती संतांनी चांगलं बोललेलं आहे. मला काय सांगायचे का? मला तर मोठ्या शहरात सांगा. मला वाईट काय वाटतं माहिती आहे? मी पूर्ण भारत फिरतो. काही दिवसापूर्वी मिझोरामला होतो, कलकत्त्याला होतो, हैदराबादला होतो. मला वाईट का वाटतं ते मी सांगतो. मी भारतात कुठेही गेलो ना, माझं स्वागत कसं करतात माहिती आहे? परिचय अशा इथे नाही झाला, पण तुम्हाला सांगतो. इथे तर महाराष्ट्रात आहोत ना आपण, माझा परिचय असा करून दिला जातो. ये है डॉक्टर सचिन परब, छत्रपति शिवाजी महाराज और संतों की धरनी से आए हुए डॉक्टर सचिन परब, असा परिचय करून दिला जातो. किती त्यांना आपलं आहे, छत्रपती शिवाजी महाराज, ज्ञानेश्वर माऊली, संत, हे सगळे ओळखतात. ते एकनाथ महाराज वाचलेलं आहे त्याने. आणि आपल्या इकडे किती लोक याचा अभ्यास करत असते. मी एक डॉक्टर आहे, मला गरज नाही, पण मला आवडतं हे सगळं वाचायला. तो कुठे तो 16 वर्षाचा मुलगा एका खांबाला बसून एका गावामध्ये ऐकवतो भगवद्गीता. 700 श्लोकांची भगवद्गीता त्या 16 वर्षाच्या, म्हणजे आजच्या काळात 10वीत शिकणारा मुलगा, 9000 ओव्या त्यांनी ऐकवल्या, ज्याला संत ज्ञानेश्वरी म्हणतात. आणि आपली मुलं काय करतात? मोबाईल. ऐकवलं पाहिजे ना, आई वडीलच नाही करत तर मुलगा कुठून करणार? तुमच्यापैकी कोण कोण आहे जेवताना प्रार्थना म्हणता तुम्ही? वदनी कवळ घेता. हे बघा, आजीबाई बोलतात, कारण त्यांना ते संस्कार मिळाले आहेत. आता तुम्हाला पास ऑन करायचे आहेत ते मुलांना, पण तुम्ही केलं तर मुलं करणार ना. पटतंय तुम्हाला? केलं पाहिजे. रोज तुम्ही एक शुभं करोती म्हणता शुभं करोती. इतना सन्नाटा क्यों है? शुभं करोती म्हणायला किती वेळ जातो, त्याच्यात किती चांगले शब्द आहे. शत्रु बुद्धी विनाशाय, दीपज्योती नमस्तुते.
फक्त 5 मिनिटं तुम्ही हात जोडून उभे राहा, मुलांना शिकवा. नाहीतर ते संत रामदास महाराजांचं रोज म्हणतो ना आपण, सदा सर्वदा. किती छान आहे, सदा सर्वदा योग तुझा घडावा. हे तो टीव्ही बंद कर, काय करतोय, बाहेर दरवाजा बंद. सदा सर्वदा योग तुझा घडावा कुठे आहे? योग आहे कुठे तुमचा? तुझे कारणी देह माझा पडावा. किती छान शब्द आहेत, फक्त आपल्याला ते जगायचे आहेत. जास्त काही परिवर्तन नाही करायचं. ब्रह्माकुमारी हे शिकवते की कसं आध्यात्मिकता जीवनामध्ये आली पाहिजे. आपल्याला दिला आहे भरपूर परमेश्वराने, है ना. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविसी हात धरोनिया. किती चांगलं सांगितलंय. तुमच्यापैकी कोणी ह्याचा अनुभव केलेला आहे? हात धरोनिया. मी करतो म्हणून मी तुम्हाला सांगतो. चालविसी हात धरोनिया. परत तो बघा, आता तो शेती करतोय. तुमच्यातले शेती करणारे असेल ना, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. हा आहे. किती छान आहे. आपल्याला तर प्रत्येक फील्डमधले संत मिळालेले आहेत. महाराष्ट्र संतांची धरणी आहे. तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम. एक एक अभंग श्लोक आपण जगला तरी आपलं आयुष्य बदलू शकतं. मी एकदा ज्ञानेश्वरीवर प्रवचन घेत होतो. त्याच्यात माऊलींनी बघा काय म्हटलेलं आहे, मी आणि माझी आठवण विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तोची संन्यासी जाण. 16 वर्षाचा मुलगा किती डीप सांगतोय. मी आणि माझं हे दोनच कारण आहेत तणावाची. सगळं टेन्शन या 2 शब्दामुळे. मी 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 आणि माझं माझं माझं. मरताना काय घेऊन जाणार? मी आणि माझं येणार आहे? नाही. माझा एक व्हिडिओ व्हायरल झाला. तुमच्यापैकी किती लोकांनी ICUचा ICU समजता तुम्हाला? अतिदक्षता विभाग. लोक सिरियस असतात. मी बघितलं एक व्यक्ती मरणार आहे, रडतोय मरताना, होशमध्ये आहे. मी विचारलं काय झालं, का रडताय? तो म्हणाला सर पूर्ण आयुष्य दिसून येतं. मरताना सगळं दिसतं, काय काय केलं आहे ते. मी विचारलं काय दिसतंय? एकच वाक्यात उत्तर दिलं, जे नाही करायला पाहिजे होतं ते केलं आणि जे करायला पाहिजे होतं ते. मी म्हटलं काय केलं? तर बोलला माझा रागीट स्वभाव, दुसऱ्यांच्या चुका काढण्याचा स्वभाव. मी नेहमी सगळ्यांवर रागवायचं, अपशब्दचा वापर करायचं. तर मी भरपूर लोकांना दुःख दिलं आहे, पण आज त्यांची मी माफी नाही मागू शकत, कारण मी जाणार आहे. मी म्हटलं काय करायला पाहिजे होतं? तर बोलला माझ्याकडे पैसे होते, पॉवर होती, पोझिशन. मी भरपूर लोकांना मदत करू शकलो असतो आणि त्यांचे आशीर्वाद घेऊ शकलो असतं, पण मी नाही घेतले. मी म्हटलं का नाही घेतले? बोला मजा यायची, दुसऱ्यांना त्रास द्यायला मजा यायची. त्याचा मला आज मरताना पश्चाताप होतोय आणि मी म्हणून रडतोय आणि मी रडत रडतच जाणार आहे. हा ICU मधला माझा तुम्हाला प्रश्न आहे, तुम्हाला कसं मरायचं? हसत हसत की रडत रडत? हा, एवढं सोपं नाही आहे. कर्म चांगलं पाहिजे, आपलं कर्म चांगलं पाहिजे, आशीर्वाद घेता आले पाहिजे. बरोबर आहे. अगोदरच्या स्त्रिया तरी वाकायच्या. हल्ली वाकता तुम्ही? पाया पडता? हे बघा आजी म्हणते. मी काय बघितले हल्ली असे करतात मुंबईत, पाया पडते. अरे पड ना थोडी, पाया पडते सासू. तुला खूप हसायला येत आहे. तुम्ही आता मी ह्याचं सायन्स सांगतो पाया पडण्याचं. जेव्हा तुम्ही वागता ना पूर्णपणे, पूर्ण वाकलात ना, इथे प्रेशर येतो. इथे कुंडलिनी शक्ती असते आणि आपले आजी आजोबा आपल्या डोक्यावर हात ठेवतात ना, तर इथून आणि इथे कनेक्शन आहे. त्यांच्या आशीर्वादाने ही शक्ती वर चढते, तुमची कुंडलिनी वर येते आणि तुम्ही देहबानातून बाहेर येता. ही आशीर्वादाची शक्ती आहे. तुम्हाला कमरेचा त्रास होणार नाही जर तुम्ही रोज वाकलात तर. तुम्ही जर आजी आजोबांच्या पाया पडलात तर मुलं तुमच्या पाया पडणार ना. समजताय ना? कनेक्शन समजताय? मी बघितलं इथे
औरंगाबादमध्ये मारवाडी कम्युनिटीमध्ये पडतात, ते पाया पडतात, खूप चांगल्या प्रकारे पडतात. आपल्यामध्ये पण पडायचे, पण आपण ते कमी केलेलं आहे. केलं पाहिजे की नाही? येस ऑर नो? पाया पडा. तुम्ही जर पडलात ना, मुलं पण पडणार तुम्हाला बघून. मुलं कॉपी करतात आपल्याला. आई वडील जे करतात ते मुलं करतात. येस ऑर नो? छोट्या छोट्या गोष्टी आयुष्यात आणा. छोट्या गोष्टी, जास्त मोठ्या करायची गरज नाही. आता आपण ध्यान करूया 5 मिनिटासाठी. करणार? उशीर झालेला आहे, ध्यान करूया. परमेश्वराच्या आठवणीत आपण शक्ती घेऊया. चालेल? 5 मिनिटं बसणार? हां, सरळ बसा सगळ्यांनी. सोपं ध्यान आहे. ध्यान काय करायचं? शरीराला हलकं सोडायचं. इथे 2 डोळ्यांच्या मध्ये ध्यान घेऊन जायचं. ह्या शरीराला चालवणारी शक्ती इथे असते 2 डोळ्यांच्या मध्ये. तिसरा नेत्र, कारण ब्रेनला कंट्रोल करते ते. आणि फार महत्त्वाची शक्ती आहे. तुम्ही आहात ती शक्ती. आपण शरीर आहोत की शरीरापेक्षा वेगळे आहोत? काय म्हणाल? आपण काय म्हणतो? मी शरीर आहे की माझं शरीर आहे? मी शरीर की माझं शरीर? माझं शरीर. मी हात की माझा हात? माझा हात ना. एखादा व्यक्ती मेला तर आपण काय म्हणतो? कोणाला शांती मिळो? शरीराला की आत्म्याला? आत्म्याला. मग शांती कोणाला पाहिजे? आत्म्याला. आणि आपण कोण आहोत? आपण आत्मा आहोत, शरीर नाही आहोत. तुम्ही शरीराला कितीही चांगलं द्या, इथे जर अशांत असेल ना, सगळं असून नाही. म्हणून शांतीच्या सागराशी कनेक्ट करूया 2 मिनिटं. ठीक आहे? ओके. तुम्हाला पाहिजे तर डोळे बंद करू शकता किंवा डोळे उघडे ठेवू शकता. ठीक आहे? सरळ मान कंबर एका लाईनमध्ये. मी तुम्हाला सूचना देतो, त्याचा अनुभव घ्या. मी बसून करतो.